अखिल जगस्वामी साम सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाव में तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय जय विरूपाक्षा पंचवदना कर्माध्यक्षा शुद्ध चैतन्य विश्वंभरा कर्ममोचक गहना मनोजदहना मनमोहन जो। विशाळ भाळ कर्पूर गौरवर्ण काकोल भक्षक निज भक्त रक्षण। विश्वसाक्षी भस्मलेपन भवमोचन भवहारक जो। नारायण नारायण। तर अशा प्रकारे दैत्यांनी श्री महादेवांना युद्धापासून दूर ठेवण्यासाठी कपटाचा मार्ग अवलंबला आणि शिष्टाईसाठी शर्भाननाला देवांकडे पाठवले। शर्भाननाने आपल्या मधाळ वाणीने जणू देवेंद्रांना भुरळ घातली होती। प्रसंगी देवेंद्रांनाही आता दैत्यांची बाजू पटते की काय अशी काळजी सर्व देवांना वाटायला लागली। देवेंद्रांच्या शिबिरात शर्भानन देवेंद्रांशी बोलत होता आणि बाहेर सर्व देव आता काय करायचे याचा विचार करत होते। देवेंद्र आणि तो दैत्य आत काय बोलत आहेत कळेनासे झाले आहे। आपण या युद्धासाठी सिद्ध झालेले असताना आपल्याला देखील ती गोष्ट कळायलाच हवी। पण त्या दैत्यांनी देवेंद्रांशी एकांतात बोलायचंय असं सांगितल्यामुळे आपण देखील हतबल झालो आहे। पण इंद्रदेव जो काही निर्णय घेतील तो विचारपूर्वकच असेल। अगदी योग्य बोललात आपण चंद्रदेव। अहो देवांचे राजे आहेत ते। तसेच या युद्धासाठी त्यांची सारी सैन्य घेऊन ते लढायला सज्ज देखील आहेत। इतकेच नव्हे तर दैत्य सेनेपासून रक्षण करण्यासाठी मार्तंड भैरवांनी दिव्य त्रिशूळ सुद्धा देवेंद्रांना दिले होते आणि त्याच्या दिव्य शक्ती पुढे दैत्य सेना भयभीत सुद्धा झाली होती। मग असं सगळं असताना इंद्रदेवाने त्या दैत्याला एकांतात भेटण्यास अनुमती का दिली? सर्वांसमक्ष चर्चा झाली असती तर काय घडतंय ते आपल्या सगळ्यांना कळलं असतं। हो पण तसे झाले नाही यमदेव। आणि आता ह्यावर तर्कवितर्क करून आपल्या हाती काहीही लागणार नाहीये। मला फक्त एवढं सूचित करायचं आहे की इंद्रदेवाने नको तो निर्णय घेऊ नये किंवा निर्णय घेण्यापूर्वी सर्वांशी चर्चा करावी। मला असे वाटते आहे की आपण श्री विष्णू आणि श्री ब्रह्मदेवांना जाऊन भेटा आणि हे जे काही घडते आहे ते त्यांना सांगावे। हो मला सुद्धा हाच पर्याय योग्य वाटतोय। माधवा, सर्वांना काळजी वाटते आहे की युद्धाची सिद्धता होऊनही
युद्धाला प्रारंभ का होत नाही? ब्रह्मदेव, जे काही घडतंय ते का घडतंय हे आपण देखील जाणता. श्री महादेवांना युद्धापासून दूर करण्यासाठी मल्लासुराने शिष्टाईचा मार्ग युद्धाआधीच निवडला आहे. शर्भानन नावाचा दैत्य देवेंद्रांना एकांतात भेटायला गेला आहे, परंतु त्यांच्यात काय बोलणे झाले आहे हे मात्र देवांना अद्यापही कळलेलं नाही. हे ब्रह्मदेव, हे विष्णुदेव, आम्ही आपल्याकडे का आलो आहोत हे आपण जाणताच. कृपया आमच्या मनातील संभ्रम दूर करावा. श्री मार्तंड भैरवांनी मणी आणि मल्ल यांच्या विरोधात युद्ध पुकारलं आणि तुम्ही सगळे आपापलं सैन्य घेऊन युद्धासाठी सज्ज झालात. मल्लासूर देखील या युद्धाला सिद्ध झाला आणि आपल्या दैत्य सेनेला त्याने युद्धभूमीवर पाठवलं. त्यावेळी त्या विशाल दैत्य सेनेला पाहून सगळे देव भयभीत झाले आणि त्यांनी श्री मार्तंड भैरवांची भेट घेतली. तेव्हा सगळ्या देवांच्या रक्षणार्थ श्री मार्तंड भैरवांनी दिव्य त्रिशूळ देवेंद्रांना दिलं. हो प्रभू, पण तरी सुद्धा युद्धास अजून प्रारंभ का नाही झाला? आणि अशा परिस्थितीमध्ये तो कोण दैत्य देवेंद्रांना भेटावयास आला आहे आणि त्याचे प्रयोजन काय? शर्भानन असे त्या दैत्याचे नाव आहे. आपल्या मधुर आणि रसाळ वाणीने शिष्टाई करण्यासाठी मल्लासुराने त्याला इथे पाठवले आहे. जर असे असेल तर त्यांनी श्री मार्तंड भैरवांची भेट का नाही घेतली? कारण त्यांनी कपटाचा मार्ग अवलंबला आहे. श्री मार्तंड भैरवांना कपटाने युद्धापासून दूर कसं ठेवता येईल यासाठी ही चाल खेळली गेली आहे. हे असे घडणे उचित नाही प्रभो. हे सारे आपण का थांबवित नाही आहात? दैत्यांना शिष्टाईसाठी संधीच मिळाली नाही असं कुणाला वाटू नये म्हणून. यावे देवी. देवी, सगळ्यांना मल्लासुराने निवडलेला शिष्टाईचा मार्ग अयोग्य वाटतो आहे. मला देखील तो अयोग्यच वाटतो आहे. ज्या दैत्यांनी आपल्या अहंकारापोटी संपूर्ण सृष्टीला वेठीस धरले त्यांना आपण क्षमा का करावी? माते, पण श्री मार्तंड भैरवांच्या मनात काही निराळे प्रयोजन असावे. हे सांब सदाशिव आहेत, म्हणून ह्यांनी त्या दैत्याला शिष्टाईसाठी येऊ दिले. देवी, आपण आदिशक्ती रूप आहात. दुष्टांना शासन करणे हा तुमचा विचार योग्यच आहे. परंतु देवी, आता आपण युद्धासाठी सज्ज झालो आहोत. तेव्हा युद्ध नीतीनुसार जर कोणाला शिष्टाई करायची असेल तर ती थांबवणे उचित नाही. होय श्री विष्णू, तुम्ही श्री ब्रह्मदेव आणि हे आपण त्रिमूर्ती आहात. या सृष्टीमध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींचे काही नियम आपण ठरवून दिलेले आहेत. हे युद्ध न घडता जर काही दुसरा शांततेचा मार्ग सापडला तर युद्धामुळे होणारी हानी टळू शकेल. पण हे दैत्य जर या क्षमाशीलतेचा गैरअर्थ घेणार असतील तर त्याचा काय उपयोग? देवी, आपण असे बोलू नये. आपण आपला क्रोध शांत ठेवावा. श्री ब्रह्मदेव, हा क्रोध तेव्हाच शांत होईल जेव्हा त्या अहंकारी दैत्यांना त्यांच्या कृत्याबद्दल शासन घडेल. देवेंद्र शर्भाननाला घेऊन श्री मार्तंड भैरवांकडे निघाले आहेत. आता शर्भानन श्री मार्तंड भैरवांसमोर शिष्टाईसाठी उभा राहणार. आता जो काही निर्णय असेल तो हेच घेतील. त्या शिष्टाईमध्ये नेमकं काय घडले हे आपल्याला लवकरात लवकर समजेल.
प्रणाम. देवा, मल्लासुराचा दूत शर्भानन याला मी आपल्या भेटीसाठी घेऊन आलो. बोलावे. देवा, मल्लासुराचा एक संदेश आहे. कोणासाठी? म्हणजे आपल्यासाठीच. आपण तो ऐकलात? होय. मग त्यावर आपले काय म्हणणे आहे? तेव्हा मला वाटते आपण शर्भाननाकडून प्रत्यक्ष तो संदेश ऐकावा आणि मग आपण त्यावर बोलू. बर. शर्भानन, बोलावे. इंद्रदेव, मी बोलतो ह्यांच्याशी. ठीक आहे देव, मी बाहेर आपली प्रतीक्षा करतो. आपले दर्शन घेण्याची इच्छा होती. आपल्याविषयी खूप ऐकले. आपण मूळ मुद्द्यावर बोलूया. मल्लासुरांना आपल्याविषयी आदर आहे. आपल्याशी युद्ध करणं त्यांना जड जाणार आहे, कारण आपण नेहमीच दैत्य कुळाला सहाय्य करत आहोत. असत्य आहे. दैत्यांना धर्माच्या मार्गावर चालण्याची संधी मिळावी म्हणून त्यांना शक्ती प्रदान केल्या. त्यांना अनेक वेळा मी क्षमा केली आहे. क्षमा देव आणि दैत्य यांच्या युद्धात त्रिमूर्तीने पडावं याचं मल्लासुरांना आश्चर्य वाटते. का? कारण ही सत्याची लढाई आहे आणि आपल्या आणि ब्रह्मदेवाच्या आशीर्वादानेच मणी आणि मल्ल यांनी सत्ता स्थापन केलेली आहे. पण सत्तेचा वापर हा सत्यासाठी आणि सृष्टीच्या कल्याणासाठी करायचा असतो ह्याचा त्यांना विसर पडला आहे. निरपराध मनुष्यांच्या हत्येसाठी, स्त्रियांच्या विटंबनेसाठी आणि बालकांच्या आक्रोशासाठी नाही. केवळ मनुष्यच नाही तर मुक्या प्राण्यांच्या जीवाचेही मोल मला आहे. तेवढेच नाही तर झाडाचे पानही तोडण्याचा अधिकार मी अशा हातांना देत नाही. आपण कैलासात निवास करता. आपण जर तेथेच स्वस्थ राहिलात तर आम्ही या युद्धातून माघार घेऊ. आणि जे अपराध मणी आणि मल्ल यांनी केले त्याचे काय? सत्ता संघर्षात असे बळी जातात देवा. शर्भानन, यापुढे एक शब्दही बोलू नको. तुला माझ्या उत्तराची अपेक्षा आहे तर बाहेर जाऊन थांब. मी माझा संदेश सर्वांसमक्ष दे.
शिष्ठाईसाठी मणिमल्लाकडून आलेल्या शर्भानन याला काय उत्तर द्यायचे हे मी स्वतः तुम्हाला सांगायला आलो आहे. युद्धापूर्वी शिष्ठाईसाठी मध्यस्थीसाठी दैत्यांनी जो प्रस्ताव पाठवला आहे तो पाहता दैत्यांच्या चतुराईचं कौतुक करावं लागेल. युद्धाची संपूर्ण आखणी उधळून लावण्याचा त्यांचा कट होता. आश्चर्य म्हणजे इंद्रदेवांना दैत्यांचा हा दूत भेटला तेव्हा इंद्रदेवांनाही भूल पडली. जर मी स्वतः इथे आलो नसतो तर देवसेना एका कटाचा बळी ठरली असती. क्षमा असावी देवा. देवा, ह्या युद्धात अंतिम निर्णय आपलाच असणार आहे. मणिमल्लांचा काय प्रस्ताव होता आणि त्यावर आपण काय निर्णय घेतला आहे सांगतो. पण मला त्याआधी काही सांगण्याची अनुमती असावी. आपण कैलासातून इथवर आलो आहोत ते युद्धासाठी, दैत्यांचा पूर्णपणे निपात करण्यासाठी. आता कसलीही शिष्टाई स्वीकारू नये असं मला वाटतं. या युद्धाची खरी सुरुवात तेव्हा झाली जेव्हा श्री विष्णू धर्मपुत्रांना घेऊन कैलासात आले. मणी आणि मल्ल या दोघा बंधूंनी सगळीकडे अन्याय, अत्याचार, विध्वंस चालवला आहे. तुमचे नावही घेता येऊ नये आणि कुणीच काही करू नये असे का? कैलासातून संपूर्ण देवसेना विमान मार्गाने इथवर आली ती युद्धासाठी. आता माझ्यासोबत असलेल्या देवसेनेची क्षमता पाहता जर मणिमल्लांना भय वाटत असेल तर त्यांनी युद्ध करू नये. शर्भानन, माझा संदेश मणिमल्लांना दे की जर त्यांना भय वाटत असेल तर त्यांनी युद्ध करू नये आणि त्यांनी पाताळात जावे. अन्यथा माझ्या हातून त्यांचा वध होईल हे निश्चित. युद्धभूमीवर मणिमल्ल ज्या क्षणी उतरतील त्या क्षणी मी माझ्या पायाखाली त्यांना चिरडून टाके. त्यांच्या मृत्यूचा सोहळा संपूर्ण ब्रह्मांड पाहे. मणिमल्लांना सांग की जेव्हा मी त्यांचा वध करेन तेव्हाच हे युद्ध संपेल. शर्भानन, मणिमल्लांना वाटत असेल की मी या युद्धातून बाहेर पडे तर त्यांना सांग की त्यांची ही इच्छा कधीही पूर्ण होणार नाही. शर्भानन, तू आता इथून प्रस्थान कर आणि हा निरोप मणिमल्लांना दे. आज्ञा असावी.
नारायण नारायण. आणि श्री मार्तंड भैरवांनी शर्भाननाला कठोर शब्दात समज दिली. मल्लासुराने ज्या कपटी हेतूने हा शिष्टाईचा मार्ग अवलंबला होता तो फोल ठरला. आता त्याला शासन होणार हे उघडच होते. दैत्यांना जे प्राप्त करायचे होते ते प्राप्त करण्याचा त्यांचा शिष्टाईचा मार्ग हा अयशस्वी ठरला. परंतु अजूनही ही वार्ता मल्लासुरापर्यंत पोहोचली नव्हती. इकडे काय घडते याचा विचार करत मल्लासूर अस्वस्थ होत होता. अल्लाह